सध्या विधान परिषदेचे मतदान उद्या 18 तारखेला पार पडणार. या संदर्भामध्ये आपण जरी वरिष्ठांच्या पक्षाचे जे महायुतीचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या सांगण्यानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहे. तर असे असतानाही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशी चर्चा आहे की प्रताप पाटील हे राजकारणातील चातक पक्षी आहे आणि या पद्धतीने अशोकराव चव्हाण साहेब कुठेतरी सावधगिरी बाळगत असताना दिसत आहे. या संदर्भात आपल्याला नाही, निवडणूक म्हणलं की सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे, परंतु माझ्या संदर्भाने सावधगिरी बाळगण्याची काही गरज नाही. मी अगोदरही सांगितलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी स्पष्टपणाने आदेश दिलेला आहे की महायुतीच्या सोबत राहील पाहिजे. आपल्याला माहिती आहे की प्रवीण पाटलाची उमेदवारी आपण एका क्षणामध्ये मागे घेतली आणि राष्ट्रवादीच्या आणि मला जो काही चाहणारा वर्ग आहे त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांच्यासोबत सर्वांनी राहिलं पाहिजे. आणि खरं तर ही एकतर्फी निवडणूक आहे, त्याच्यामुळे फार काळजी करण्याची गरज नाही. प्रवीण पाटील हे चिखलीकर हे ज्यावेळेस निवडणूक लढवणार अशी फॉर्म भरले होते त्यावेळेस जिल्ह्यात एक वेगळी चर्चा निर्माण झाली की ही लढत चुरशीची होती. प्रवीण पाटलांना माघार घेतली आणि ही लढत एकतर्फी जरी असली तरी आज बहुतांश नगरसेवक हे सहलीवर. मी तुम्हाला प्रसार माध्यमाला हेच बोललो होतो तर प्रवीणचा फॉर्म भरला तरी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री जे सांगतील ते मला ऐकणं भाग आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर मला विड्रॉल करायला सांगितलं तर मला करावं लागेल, हे मी अगोदरही बोललो होतो आणि नंतरही स्पष्ट केले. त्यामुळं चुरशीची झाली नसती हा विषय वेगळा ना. आपण निवडणुकीतून माघार घेतली पक्षाच्या आदेशानं, आपला पाठिंबा महायुतीला आहे, महायुतीचा धर्म आहे आपला. शिवसेनेचे 7 खासदार हे महायुतीच्या संपर्कात आले. आता संपर्कात काय पोहोचले दिल्लीमध्ये, त्याचा परिणाम नांदेड जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतली असं तुम्हाला काय वाटतं? तो त्यांचा प्रश्न आहे, पण तिकडच्या घडामोडीचा परिणाम कुठल्याही अशा या विधान परिषदेच्या निवडणुका त्या काही फार तत्वावर होतात असं काही नाही. शेवटी वैयक्तिक संबंध या सगळ्या गोष्टी तिथे लागू पडतात. परंतु ही गोष्ट खरी आहे की उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जात आहे आणि मला वाटते आज का उद्या त्या अध्यक्षाला भेटून त्यांचं पत्र देता येते बातमी आपण ऐकतो. आणि कालच एक विशेष विमान नांदेडला आलं आणि त्या विशेष विमानानं काही खासदार नांदेडहून दिल्लीला गेले. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी हा दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे. सर्वच नगरसेवक महायुतीला मतदान करतील 100%. काय आव्हान काय त्या दिवशी सांगितलं, माझी आणि अशोकरावजी चव्हाणांची बैठक झाली, पत्रकार परिषद झाली आणि त्याच बैठकीत मी स्पष्ट सांगितलं की सर्वांनी महायुतीला मतदान करावं. काय तडजोड कसली तडजोड आता भविष्यातील? अरे भविष्याच्या तडजोड कोणीच करू शकत नाही. माणसाची मेहनत, माणसाचं नशीब लागतं. एखाद्या निवडणुकीतून तडजोड व्हायला लागल्या तर मग खूप अवघड होईल. मी वरिष्ठाचा शब्द ऐकून विड्रॉल केलाय, वरिष्ठ विचार करतो.